आता निवडणूक होणार, कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. अजित पवार पण होते त्यावेळेला, त्यांनी यायला पाहिजे होतं आज, आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते. तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही. हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत राहील. आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत, मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे. थांबा ना, मी पण आलोय पहिला. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. कारण जी लोक मतदान करतायत, म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, यातला एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या 2024 ची जी विधानसभा इलेक्शन झाली, या विधानसभा निवडणुकीनंतर 232 जागा या ह्यांच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या. 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता. हे कसलं द्योतक आहे. सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा. पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे. तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे. या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. कारण हे काही प्रश्न थांबणार नाही. निवडणूक आयोगाच्या निमित्तानं तुम्ही महाविकास आघाडी बरोबर दिसतात, तर मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो. प्रश्न असा आहे, मी तुम्हाला एकच गोष्ट ते असेल किंवा नसेल तो विषय नाहीये. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता निवडणूक होणार, कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. आणि ही तुमच्या जर लक्षात असेल, कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल, तर 2017ला पण मी हेच बोलत होतो. तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला. त्यांनी यायला पाहिजे होतं आज, आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी. असं धन्यवाद. मला येऊ का, कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही. हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत राहील. मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्वाचे निर्णय घेतले. मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय. काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत आहेत. हे मोठं संकट आहे, कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती. मी पत्रकार मित्रांनो सांगतो, आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करतं आपण ओळखून घेतलं पाहिजे. पुन्हा कोणी तुम्ही त्यांना विचारणार का हो राजसाहेब ठाकरे, तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले, तुमचं काय मत आहे. मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल, माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल, आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय, देणार आणि ते काम करू.